प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 7 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं की जेव्हापासून मालिकेमध्ये बयोवरचे अत्याचार थांबतील तेव्हापासून मी तुम्हाला या मालिकेचा रिव्ह्यू देणार आहे. तर मी आता ठरवलंय की या मालिकेचा रेग्युलर रिव्ह्यू द्यायचा आहे. तर आपण बघतोय पोटे सरांनी बयोला तिथे त्या शवागृहामध्ये मुद्दाम लॉक केलेलं असतं. बयो सगळी हिंमत एकवटते आणि ठरवते की काहीही घाबरायचं नाही. लोक बिचारे तर स्मशानभूमीमध्ये रात्र काढतात. खूप लोक असे असतात जे अडचणीमध्ये त्यांचं आयुष्य जगवतात, पण माझ्याकडे तर या वैभवीने दिलेली भाजी भाकरी आहे. आता असा विचार करून ती तिथे बसलीये जेवायला एका कोपऱ्यामध्ये. पण आता अचानक वारा येतो आणि एका डेड बॉडीवरचा तो जो चादर आहे ना ती अशी उडते. बयो घाबरते ऍक्च्युली आधी, पण तिच्या लक्षात येतं की वाऱ्यामुळे असं झालंय. आता बयो त्या डेड बॉडीवर पुन्हा एकदा चादर टाकून देते आणि ते सगळं झाकते आणि आता पुन्हा तिथे जेवायला बसते. आणि पुन्हा एकदा दुसऱ्याच एका डेड बॉडीचा हात असा खाली निसटलेला तिला दिसतो. आता मात्र बयो जरा घाबरते पण तरी सुद्धा जरा धैर्य गोळा करते. रवळनाथाचं नाव घेते आणि त्या डेड बॉडीचा हात पुन्हा एकदा उभी राहून म्हणजे असं जागेवर ठेवून देते आणि पुन्हा तिथे जेवायला बसते. तर आता बघा इकडे आदिनाथ आणि पोटेसर त्या दवाखान्यामध्ये दारू पित असतात. आता पोटेसर म्हणतात, बरं केलं तुम्ही तिथे लॉक केलं तिला, त्या बयोला. आता आदिनाथ म्हणतो, मला जास्ती कोणी फिलॉसॉफी झाडली ना तर मी त्याला असा शहाणपणा शिकवतो. आणि समोर व्हिडिओ कॉलवरती गौतमी आहे. गौतमी आदिनाथला म्हणते, बरं झालं सर, त्या बयोला तुम्ही चांगलाच धडा शिकवलाय. तिला या धड्याची फार गरज होती. आता बसेल त्या डेड बॉडीला शहाणपणा शिकवत. तिला फार सवय आहे ना शहाणपणा शिकवायची लोकांना. मग आता आदिनाथ पोटेसर हसायला लागतात. पोटेसर म्हणतात, आता त्या मॉर्ज हाऊस मध्ये बसेल बोंबलत आणि ओरडत रात्रभर. मजा येणार आहे तिची. सगळेजण बयोला त्रास द्यायला टपलेले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि प्रेक्षकांनो बघा आता काय झालंय. बयोने अगदी धैर्य गोळा करून त्या डेड बॉडी जवळचा तो म्हणजे तो खाली आलेला हात पुन्हा तिने बाजूला ठेवलाय आणि पुन्हा बिचारी तिची ती जेवायला बसते. पण आता बयोला मोठ्याने कणायचा आवाज येतो. आता मात्र बयो जरा घाबरलेली असते बरं का. बयो आता हळूच त्या डेड बॉडी जवळ जाते आणि त्या डेड बॉडीवरचं ते चेहऱ्यावरचं ते पांढरा पडदा दूर करते आणि तिला दिसतं ती डेड बॉडी नसून एक जिवंत माणूस आहे. त्या माणसाचे श्वास चालू असतात. आता बयो ते बघून घाबरते ना, पण शेवटी बयो एक डॉक्टर आहे त्यामुळे ती असल्या प्रकारांना घाबरणार नाही हे तर खरं आहे. आणि त्यातनं बयो खूप धीराची असल्यामुळे बयोने खूप छान अक्कल हुशारी दाखवली आहे. बयो आता त्या पेशंटचे नर्व्स वगैरे चेक करते आणि श्वासही चेक करते. तिच्या लक्षात येतं की हे जिवंत आहेत आणि कोणीतरी यांना चुकून इथे मॉर्ज हाऊस मध्ये टाकलंय. बयो विचार करते, काहीही करून मला आत्ताच्या आत्ता यांच्यावर उपचार करायला हवेत. मला यांना ताबडतोब इथून बाहेर काढायला हवं. बयो मदतीसाठी हाका मारत असते पण आजूबाजूला कोणीच नसल्यामुळे बयोला पंचाईत येते. आता बयो काय करते, तिथे वर अशी उंच खिडकी असते. जी खिडकी जरा उंच आहे पण तिथून बयोला सहज पळता आलं असतं. मग बयो तेच आयडिया करते आणि तिथे असलेल्या त्या पांढऱ्या चादरी आहेत ना प्रेतांवर टाकायच्या, तर त्या चादरींची ती अशी लंबीच्या लंबी दोरी करते गाठी मारून आणि त्या चादरीला तिने एका कपाटाला गुंडाळलं. तिने आता त्या चादरींची अशी मोठीच्या मोठी दोरी केली आहे आणि ती जी खिडकी आहे ती तिने उघडायचा प्रयत्न केलाय. ती खिडकी बयोने कशी बशी उघडली आहे आणि आता बयो त्या चादरीला एका कपाटाला गुंडाळते जेणेकरून तिचं वजन त्या कपाटाला तोललं पाहिजे. भारी हुशार आहे प्रेक्षकांनो बयो. आता बयोने बघा ती चादर कशी खाली टाकली आहे, एक गाठ कपाटाला बांधली आहे आणि दुसरीकडे ती अशी लटकून खाली उतरते आणि उतरल्या पटकन पळत ती पुन्हा एकदा त्या मॉर्ज हाऊस मध्ये जाते. ज्यानी कोणी म्हणजे पोटे सरांनीच बाहेरून कडी लावलेली असते. बयो आता ती बाहेरची कडी उघडते आणि त्या मॉर्ज हाऊस मधनं त्या शवागृहामधनं त्या जे जिवंत असतात त्यांना बाहेर काढते आणि कशी बशी तिथे हॉलमध्ये आणते ती दवाखान्याच्या. आता तिला कळे ना दवाखान्यात कोणीच नाहीये, काय करावं असा विचार करून ती शुभमकरांना कॉल लावते. पण शुभमकर इराच्या आठवणीमध्ये अजूनही दुःखी आहेत. आता बयो फोन करते त्यांना. शुभमकर जाणून बुजून बयोचा फोन कट करतात. आता बयो पुन्हा फोन लावते पण शुभमकर विचार करतात, ही कशाला एवढ्या रात्रीची मला कॉल करतेय आणि पुन्हा तिचा फोन कट करतात. मग बयो विचार करते, काय करू कसं करू, यांना जगवलंच पाहिजे, काही झालं तरी ह्यांच्यावर उपचार झालेच पाहिजे. आता
या दवाखान्यातला लँडलाईन वापरत ती शुभंकरांना फोन करते आणि सगळं सांगते. बाबा तुम्ही लवकर या, इथे शवाग्रहामध्ये एक पेशंट जिवंत आहे, त्यांचे श्वास चालू आहेत, त्यांच्यावर उपचार व्हायला हवेत तातडीने. मी तुम्हाला सगळं आल्यावर सांगते, तुम्ही फक्त लगेच निघा. आता बयोने असा निरोप दिल्यानंतर शुभंकरांना जरा टेन्शनच आलंय की हे असं कसं होऊ शकतं. त्या आधी विचारतात तिला, मग म्हणतात की ठीक आहे चल मी येतो तिथे. असं म्हणून आता बयोने फोन ठेवलाय आणि समोर बघते तर काय, समोर आदिनाथ आणि ते पोटे सर. आता आदिनाथ बयोला बघून म्हणतो, काय ग हे कोण आहे, कोणाची केस आहे, नवीन पेशंट आहेत का. बयो आता जेव्हा जवळ जाते त्या दोघांच्या तेव्हा बयोला खूप घाणवास येतो आणि तो दारूचा असतो. बयो तरी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते, सर ही नवीन केस नाहीये, ही जुनीच केस आहे, शवाग्रहामध्ये हे जिवंत होते. आता मात्र आदिनाथच्या पायाखालची जमीन सरकलीये बरं का. तो विचारतो, हे कसं काय झालं. बयो म्हणते, ते मला माहिती नाहीये, पण ज्यानी कोणी मला तिथे आतमध्ये लॉक करून ठेवलं होतं ना, त्यामुळे मला हे कळलंय. आता हा काहीच रिॲक्शन देत नाही बरं का तो आदिनाथ त्यावर. पोटे सर म्हणतात, तू बाहेर कशी काय आलीस ग, आता कसा पकडला चोर. आदिनाथ लगेच डोळे लावून घेतो आणि आता बयो म्हणते, तुम्हाला कसं काय माहिती मी आतमध्ये लॉक्ड होते म्हणून. सॉरी प्रेक्षकांनो, बयो ते नंतर बोलते, चुकून माझ्याकडनं आधी सांगण्यात आलं. बयो नंतर सांगते की मी लॉक्ड होते, पण पोटे सर आधीच बोलून टाकतात की तू बाहेर कशी काय आली. मग बयो म्हणते, मी बाहेर कशी आली काय आली ते सगळं मी नंतर सांगेल तुम्हाला, आणि मला कोणी लॉक केलं हेही मला आता कळलंय. आता लगेच पोटे सर म्हणतात, जा 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 लवकर तयारी कर, या पेशंटवर उपचार करू आपण. आणि प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठी न्यूज म्हणजे इरा सापडली आहे. इराला कोणीतरी किडनॅप करून घेतलंय. आता ह्या मागे माझा असा अंदाज आहे की आदिनाथचा हात असावा आणि इराला ड्रग्ज देण्यात येत आहेत. आता इराने चुकून खूप ओव्हरडोस घेतला. आता तिथे असणारे हे गुंड जे इरावरती लक्ष ठेवतात, त्यातला एक गुंड म्हणतो, किती पुड्या दिल्या होत्यास तू तिला. तो माणूस म्हणतो 3. अरे पण आता हिचा बीपी लो झालाय, हिला दवाखान्यात न्यावं लागेल ना. आता तो नेहमीचा डॉक्टर आहे, तो येत नाहीये, तो दुबईला गेलाय. मग तो दुसरा गुंड म्हणतो, अरे मग काय करायचं. मग हा म्हणतो की चल माझ्या ओळखीचं एक म्हणजे डॉक्टर पण आहे आणि दवाखाना पण आहे, आपण हिला तिथे नेऊया कोणाला समजायच्या आत. आणि आपल्या बॉसला जर कळलं ना की ह्या पोरीला काही झालंय, ही जर मेली बिली तर आपण गोत्यात येऊ. कारण आपल्याला उद्याच्या उद्या पोरी पोहोचवायच्या त्या ठिकाणी. कोणीतरी गुंड आहेत प्रेक्षकांनो, जे मुलींची तस्करी करून मुलींना विकतात. असं काहीतरी भानगडीमध्ये इरा अडकलीये. आता इकडे शुभंकर पोहोचलेत आणि त्यांनी तातडीने त्या पेशंटवर उपचार केलेत. बयोने त्यांना असिस्ट केलंय. आता एवढ्या रात्रीचं दवाखान्यात कोणी नसल्यामुळे हे तिघेच तिथे आहेत. आता शुभंकर बयोला विचारतात, तू तिथे काय करत होती मॉर्जमध्ये, आणि हा एवढा मोठा हलगर्जीपणा कसं काय झाला पोटे. आता पोटे सर म्हणतात, सर मला या बाबतीत काही माहिती नाही हो. बयो त्यांच्याकडे आता जरा रागानेच बघते. शुभंकर तिला विचारतात, अगं मी तुला विचारतोय, तू कशी काय तिथे शवाग्रहात होती एवढ्या रात्रीची. बयो म्हणते, सर मी तिथे म्हणजे मला असं वाटलं की कोणीतरी आहे म्हणून मी तिथे बघायला गेले, तर मला कोणीतरी आतमध्ये लॉक करून टाकलं, बाहेरून कोणीतरी कडी लावली होती, म्हणून मला हा सगळा प्रकार उघडकीस आला. शुभंकर म्हणतात, हे सगळं भयंकर आहे, आपलं हॉस्पिटल आहे की खेळ आहे. आपण असं एवढा मोठा हलगर्जीपणा कसं काय करू शकतो. हे पेशंट जिवंत असताना आपण त्यांना मॉर्जमध्ये कसं काय पोहोचवलं. काय हो पोटे. पोटे सर म्हणतात, सर मला काही माहिती नाहीये हो, मला खरंच या बाबतीत काहीच माहिती नाहीये. मग शुभंकर सर म्हणतात, हा पेशंट कोणाच्या अंडर होता, मला सगळी माहिती द्या, आणि हे असं कसं होऊ शकतं आपल्या हॉस्पिटलमध्ये. आयुष्य एखाद्याचं धोक्यात आपण कसं काय टाकू शकतो. पोटे तुम्हाला कळतंय का हा किती मोठा हलगर्जीपणा झालाय. पोटे सर म्हणतात, सर थांबा ना, मी बघतो ना, चेक करतो ना, मला माहिती नाहीये. आता पोटे सर तिथून निसटत असतात बरं का चेक करण्याच्या निमित्ताने. मग बयो म्हणते, थांबा पोटे सर, मला सगळं माहिती आहे, हा पेशंट कोणाच्या अंडर होता, मी सगळं चेक केलंय. मग आता शुभंकर म्हणतात, कोणाच्या. बयो सांगते, स्वतः पोटे सरांच्याच अंडर होता हा पेशंट, त्यांनी सह्या केलेल्या आहेत या पेशंटच्या केस पेपरवर, मी स्वतः पाहिलंय. शुभंकर आता चिडून पोटे सरांच्या जवळ जातात. आता पोटे सरांच्या जवळून खूप घाण दारूचा वास येत असतो. शुभंकर त्यांना समजतं आणि ते म्हणतात, पोटे काय आहे हे, अहो तुम्ही दारू प्यायलात. पोटे सर म्हणतात, सर माझी ड्युटी संपत आली होती म्हणून 2 पेग मारले हो. शुभंकर म्हणतात, तुम्हाला लाज नाही वाटत हे सांगायला, ड्युटी संपत आली होती, संपली होती का. पोटे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही एखाद्या ट्रेनी स्टुडंट सारखा हलगर्जीपणा करताय, तुम्हाला समजतंय का.
पोटे सर म्हणतात सॉरी सर, चुकून झालं माझ्याकडनं. शुभंकर खूप ओरडतात त्यांना, चुकून हा शब्द तरी कसा येतो तुमच्या तोंडामध्ये? आपण डॉक्टर्स आहोत, आपल्याला पेशंटचा जीव वाचवण्यासाठी इथे ठेवलंय आणि तुम्ही हे काय करताय पोटे? मला हा हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही. आणि तुम्हाला कोणी कसं बोललं नाही? नाही नाही, हे नाही खपवून घेणार मी आता. तुम्ही खूप अक्षम्य चूक केली आहे पोटे, तुम्हाला आता शिक्षा व्हायलाच हवी. पोटे सर आता गयावया करायला लागतात की सर माझं चुकलं, मी आता असं पुन्हा नाही करणार. शुभंकर म्हणतात नाही नाही, तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय तुम्हाला यातनं आता सुटका नाही. अशी कशी चूक करू शकता तुम्ही? आता पोटे सर खूप सॉरी सॉरी म्हणतात, पण शुभंकर सर काही ऐकतच नाही पोटेचं. आणि आता बघा प्रेक्षकांनो, त्यांना ते तिथून निघून जायला सांगतात, रॅदर हाकलूनच देतात. आता बयो त्यांच्याकडे रागाने बघते आणि बयोकडे ते रागाने बघतात की बयोमुळे त्यांचं हे सत्य असं उघड झालंय. आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी तुर्तास संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये बयो शुभंकरांना विचारायला जाते इराबद्दल, काही कळलं का? पण शुभंकर अजूनही तिच्यावर नाराज आहेत. ते तिथून निघून जातात. आणि आता बाहेर आल्यानंतर इराला तिथेच त्याच हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलंय. आणि नेमकं शुभंकर सर आता इराच्या समोरून क्रॉस होतात. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला? शुभंकर सरांना इराचा चेहरा दिसेल का? ते गुंड इराच्या चेहऱ्यावर ओढणी टाकून तिला नेत असतात. आता मला तरी वाटतं बयोलाच कळेल इराच्या बाबतीत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. आणि या मालिकेचा रिव्ह्यू आता दररोज आपल्या चॅनलवर सोमवारपासून रेग्युलरली ऐका. आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.